खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्यानं व पशुने गोंताट नेसावे, नेसावं, देवाचा मोठ्याने धावा करावा, देवाचा मोठ्याने धावा करावा. आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून. पहा इकडं त्या उपवासामध्ये त्यांनी काय काय सांगितलं. प्रत्येक व्यक्तीनं, पशुनं, मनुष्यानं देवाचा धावा करायला पाहिजे. नुसता देवाचा धावा करायचा नाही, तर त्यानं म्हटलं प्रत्येकानं कुमार्गापासून फिरावं. 40 दिवस तुम्हाला देवाचा धावा करायचा आहे, उपवास करता करा, काही वाईट गोष्ट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही उपवास करता, इतके दिवस वर्षभर करत नाही, कदाचित ते 40 दिवस कुठंतरी तुमच्या आत्म्याला एक प्रेरणा शक्ती मिळते, कुठंतरी तुमचा आत्मा उल्लसतो, कुठंतरी तुम्हाला धार्मिक काम करावंसं वाटतं, तर ती करत असाल तर हरकत नाही. पण हे करताना तुम्हाला देवाचा धावा करायचा आणि त्यानंतर तुमच्या मार्गाला तुम्हाला तपासायचे, माझ्यामध्ये चुका कोणत्या आहेत, कोणती गोष्ट प्रभूला माझ्यामधली आवडत नाही. तुम्हाला माहिती का, जेव्हा आमच्याकडनं काही चुका घडतात ना, तेव्हा देव